देह भरिला विठ्ठल. पंढरपूर वारी म्हणजे टाळ, मृदुंग, झांजा एकतारीच्या स्वरात दुमदुमून निघणाऱ्या वाटा आणि अखंड हरिनामाचा गजर. 21 दिवस वारी करणे म्हणजे विठू माऊलीला भेटण्याच्या ओढीने नाचत गात भक्तिरसात न्हावून निघत पंढरीच्या दिशेने चालत राहणे. म्हणजेच हृदय माऊलीवर असलेल्या प्रेमाने, निस्सीम भक्तीने, दृढनिश्चेने ओतप्रोत भरून निघणे, जिथे राग, द्वेष, मत्सर याला जागाच उरत नाही. तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, काम क्रोध केले घर रीते. बोधमार्ग सोबत आंतरिक बोधवारी करताना देखील हाच अनुभव येतो. ही आंतरिक वारी एकदा का सुरू झाली की अखंड अशी अंतर्बाह्य स्वरूपात चालत राहते. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव, हे तुकाराम महाराजांचे शब्द प्रत्यक्ष आपल्या जीवनात अवतरित होऊ लागतात आणि वारीतील टाळ, मृदुंग, झांजा, तुंबरूचा गजर आपल्या शरीरात जाणवू लागतो. आपण भक्तिरसात ओथंबून निघतो आणि प्रत्येकामध्ये आपल्याला दिसू लागते ती केवळ माऊली. अभंगातील प्रत्येक बोल खऱ्याखुऱ्या आयुष्यात अनुभवास येतो अशी प्रचिती होऊ लागते. तुका म्हणे बंधनापासून उकलल्या गाठी, देता आली मिठी सावकाश. आंतरिक बोधवारी म्हणजे आपण स्वतः निर्माण केलेल्या गाठींपासून स्वतःला मुक्त करणे आणि आपल्याच अंतःकरणात स्थित पांडुरंगाला सावकाश मिठी मारणे.